ऑपरेशन टायगर खरोखरच फत्ते झालंय का की महाराष्ट्राच्या राजकारणात अजून एक मोठा ट्विस्ट बाकी आहे। ठाकरेंचे 6 खासदार शिंदेच्या संपर्कात असल्याच्या चर्चा रंगत असतानाच अचानक 2 खासदार मागे फिरत असल्याच्या बातम्या का येऊ लागल्या। उद्धव ठाकरेंनी शेवटच्या क्षणी अशी कोणती चाल खेळली की ऑपरेशन टायगरची गाडी अडखळल्याची चर्चा सध्या सुरू झाली आहे। लोकसभा अध्यक्षांना मध्यरात्री पत्र देण्यामागचं राजकारण काय आहे, व्हीप जारी करण्याची एवढी घाई का झाली, आणि सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे 2022 मध्ये 40 आमदार गेल्यानंतर जे शिकायला मिळालं त्याचा वापर उद्धव ठाकरे आता खासदारांच्या बाबतीत करत आहेत का। कारण राजकारणात अनेकदा युद्ध मैदानावर जिंकण्याआधी न्यायालयात कागदावर आणि नियमांच्या चौकटीत जिंकावं लागतं, आणि सध्या पाहता उद्धव ठाकरे हे भावनिक लढाईसोबतच कायदेशीर लढाईतही पूर्ण तयारीने उतरल्याचं चित्र दिसत आहे। गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात एकच शब्द घुमत होता, ऑपरेशन टायगर। ठाकरेंचे 6 खासदार फुटणार, स्वतंत्र गट स्थापन करणार, लोकसभा अध्यक्षांकडे जाणार, शिंदेच्या शिवसेनेला पाठिंबा देणार, अशा चर्चा सुरू होत्या। इतकंच नाही तर चार्टर्ड विमान, दिल्ली दौरे, नॉट रिचेबल खासदार आणि गुप्त बैठका यामुळे या चर्चांना अधिकच खतपाणी मिळालं। अनेकदा वाटायला लागलं होतं की जसं 2022 मध्ये 40 आमदार एका रात्रीत गेले, तसंच आता खासदारांचं प्रकरणही जवळपास निश्चित आहे। पण राजकारणात शेवटचा डाव पडल्याशिवाय निकाल लागत नाही, आणि इथेच उद्धव ठाकरे यांनी खेळलेली चाल महत्त्वाची ठरते। कारण 2022चा अनुभव उद्धव ठाकरेंसाठी केवळ राजकीय धक्का नव्हता, तर तो एक राजकीय प्रशिक्षण वर्ग होता। त्यामुळे आमदार गेले, पक्ष गेला, चिन्ह गेला, आणि कायदेशीर लढाईत अनेक गोष्टी हातातून निसटल्या। त्यामुळे यावेळी पहिल्या क्षणापासून ठाकरे गटाने कायदेशीर तयारी सुरू केली। सर्वात आधी अरविंद सावंत यांच्या माध्यमातून लोकसभा अध्यक्षांना पत्र देण्यात आलं। तेही साधं पत्र नाही, तर अशी वेळ साधून पत्र देण्यात आलं की नंतर कुणीही म्हणू शकणार नाही की आम्हाला माहीत नव्हती। मंगळवारी रात्री 11:59 पत्र पोहोचलं, आणि त्यानंतर लगेच बुधवारी व्हीप जारी झाला। म्हणजे एक प्रकारे खासदारांना स्पष्ट संदेश देण्यात आला की आता प्रत्येक पाऊल कायद्याच्या चौकटीत मोजलं जाईल। याच ठिकाणी या संपूर्ण प्रकरणातला सर्वात मोठा ट्विस्ट लपलेला आहे। कारण 6 खासदार एकत्र राहिले तरच त्यांना पक्षांतर बंदी कायद्याच्या चौकटीत काही प्रमाणात संरक्षण मिळू शकतं। पण जर या 6 जणांपैकी एक जरी खासदार मागे फिरला, एक जरी बैठकीला उपस्थित राहिला, किंवा एक जरी म्हणाला की मी फुटीत सहभागी नाही, तर संपूर्ण गणित कोलमडू शकतं। कारण मग हा गट आवश्यक ताकद गमावेल आणि उरलेल्या खासदारांवर अपात्रतेची तलवार लटकू शकते। म्हणजेच आज परिस्थिती अशी आहे की ऑपरेशन टायगर मध्ये सहभागी असल्याचं मानल्या जाणाऱ्या खासदारांसाठी आता सर्वात मोठा धोका भाजप, काँग्रेस किंवा ठाकरे नाही, तर त्यांच्याच गटातील एखादा खासदार आहे। कारण एक जरी बाहेर पडला तरी उरलेल्या 5 जणांची अडचण वाढू शकते, आणि याच कारणामुळे उद्धव ठाकरे अजूनही पूर्णपणे पराभूत झालेत असं म्हणणं धाडसाचं ठरेल। खरं तर उद्धव ठाकरे यांची रणनीती आता 3 स्तरांवर चालताना दिसते। पहिला स्तर म्हणजे कायदेशीर, लोकसभा अध्यक्षांना पत्र, व्हीप आणि संसदीय प्रक्रियेचा वापर। दुसरा स्तर म्हणजे राजकीय, प्रत्येक खासदाराशी थेट संपर्क, माध्यमांमार्फत चर्चा आणि मत परिवर्तनाचा प्रयत्न। आणि तिसरा स्तर म्हणजे भावनिक, ज्यांना जायचं आहे त्यांनी खुशाल जावं, आज माझा नाही पण उद्या नक्कीच माझा असेल असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी खासदारांना केवळ राजकीय नव्हे तर वैयक्तिक पातळीवर साथ घातली आहे। अनेकांना ही भावनिक भाषा कमकुवतपणाचं लक्षण वाटू शकतं, पण शिवसेनेच्या राजकारणात भावनिक नात्याचं महत्त्व प्रचंड आहे। बाळासाहेब ठाकरे यांनी संघटना आदेशाने नाही तर भावनिक नात्याने उभी केली होती। त्यामुळे उद्धव ठाकरे हे देखील त्याच परंपरेचा वापर करत असल्याचं चित्र आपल्याला दिसत आहे। प्रश्न एवढाच आहे की आजच्या सत्ता केंद्रित राजकारणात भावनिक नातं किती प्रभावी ठरतं, आणि कदाचित याच कारणामुळे आता 2 खासदार मागे फिरत असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत। संजय दिना पाटील यांचं नाव चर्चेत आलं। त्यांनी थेट संपर्क साधून आपण कुठेही जात नसल्याचं सांगितल्याची माहिती समोर आली। दुसरीकडे काही वृत्तांमध्ये उमराजे निंबाळकर यांच्या भूमिकेबाबतही संभ्रम असल्याचं सांगितलं जात आहे। म्हणजेच ज्या ऑपरेशन टायगरला कालपर्यंत जवळपास यशस्वी मानलं जात होतं, त्याच ऑपरेशनमध्ये आता अनिश्चिततेची बीज दिसू लागली आहे। पण या कथेत एकनाथ शिंदे यांची बाजूही तितकीच महत्त्वाची आहे। कारण शिंदे यांना हे खासदार केवळ संख्येसाठी नको आहेत, त्यांना महाराष्ट्राला संदेश द्यायचा आहे की शिवसेना कोणाची याचा निकाल आता प्रत्यक्ष राजकारणात लागतोय। आमदार आमच्याकडे, मंत्री आमच्याकडे, सरकार आमच्याकडे, आणि आता खासदारही आमच्याकडेच, असा नॅरेटिव्ह उभा करण्याचा प्रयत्न एकनाथ शिंदे करत आहेत। त्यामुळे हा संघर्ष केवळ 6 खासदारांचा नाही तर शिवसेनेच्या भविष्यातील मालकीचा आहे। म्हणूनच उद्याची संसदीय पक्षाची बैठक अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे। कारण या बैठकीत जर सर्व खासदार उपस्थित राहिले तर ऑपरेशन टायगरच्या चर्चेला मोठा धक्का बसेल, आणि जर अनुपस्थिती कायम राहिली तर शिंदे गटाच्या दाव्यांना अधिक बळ मिळेल। पण एक गोष्ट निश्चित आहे, 4 वर्षापूर्वी जसं उद्धव ठाकरे पूर्णपणे अनपेक्षितपणे पकडले गेले होते, तसं यावेळी घडत नाहीये। त्यावेळी त्यांनी आधीच किल्ल्याचे दरवाजे बंद केलेले,
तोफा सज्ज ठेवल्यात आणि कायदेशीर संरक्षणाची भिंतही उभी केली आहे. म्हणून आजचा खरा प्रश्न ऑपरेशन टायगर यशस्वी होतो का हा नाही, तर उद्धव ठाकरे यांनी आखलेली तिहेरी रणनीती कायदेशीर, राजकीय आणि भावनिक या तिन्ही आघाड्यांवर शिंदेच्या ऑपरेशनला किती अडकवते हा आहे. कारण राजकारणात अनेक युद्ध संख्याबळाच्या जोरावर जिंकली जातात, पण काही युद्ध कागदाच्या एका पत्राने, एका व्हिपने आणि एका खासदाराच्या मतपरिवर्तनानेही हरवली जातात. आणि सध्या महाराष्ट्राचं राजकारण अशाच एका निर्णायक क्षणातून जात आहे. तरी या संपूर्ण प्रकरणात आपलं मत काय हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब जरूर करा.